इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे। उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत, ते खूप नाराज झाले आहेत। त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या आणि आपण त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब लावला नाही। माझ्या सगळ्या सहकार्यांना मी बोलवलं, त्यांना विचारलं की काय करायचं। सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर त्यांना देऊ। आणि आम्ही हा निर्णय केला की ठीक आहे, महापौरही तुम्ही घ्या, उपमहापौरही तुम्ही घ्या, स्थायी समिती अध्यक्षही तुम्ही घ्या। या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू, विरोधी पक्षाचं काम करणार नाही। पण तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू आणि आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला, म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला। आपण तर मन मोठं दाखवलं, आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं। पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का। पण काही हरकत नाही, आपल्याला माहिती आहे आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे। छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतलेले आपण लोक आहोत। छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकले आणि जिंकल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं स्वराज्य वाचवायचं असेल तर किल्ले परत करावे लागतील आणि पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल। महाराजांनी किल्ले परत केले, पुन्हा एकदा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला। ती आमची प्रेरणा आहे। आणि म्हणून ज्या प्रकारे 2019 ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022 ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं।